पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 21,413 जागांसाठी भरती निघालेली आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झालेले आहे। 10 फेब्रुवारी पासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे। तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर या ठिकाणी होणार आहे। ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये तर पगार सुद्धा तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे आणि काय काय पदामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 21,413 जागांसाठी भरती निघाली आहे। तर जिल्ह्यानुसार किती जागा आहे तर याबद्दलच माहिती सांगणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। अहमदनगर अहिल्यानगर मध्ये जे टोटल या ठिकाणी जागा फक्त 22 जागा आहे अहिल्यानगर मध्ये। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये 41 जागा टोटल या ठिकाणी आहे। बारामती मध्ये जर पाहिलं आपण तर बारामती मध्ये सुद्धा 27 जागा फक्त बारामती जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर बीड जिल्हा आहे, तर बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता 23 जागा आहे फक्त बीड जिल्ह्यामध्ये। भुसावळ जिल्हा, भुसावळ डिव्हिजन मध्ये 21 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता भुसावळमध्ये ओबीसी कॅटेगरीचे किती आहे, एससी कॅटेगरी, एसटी, ओबीसी, डब्ल्यू। त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 24 जागा फक्त आहे या ठिकाणी। त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये जर पाहिलं आपण तर चंद्रपूरमध्ये यावर्षी बऱ्यापैकी जागा आहे। तुम्ही बघू शकता टोटल ज्या जागा आहे तर 147 जागा ह्या चंद्रपूर डिव्हिजनला आहे, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी धुळे। तर धुळेमध्ये जर आपण पाहिलं तर धुळेमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळेमध्ये 37 जागा रिक्त आहे फक्त। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी गोवा डिव्हिजन। तर गोवा डिव्हिजनला आपण या ठिकाणी बघणार आहे। तर गोवा डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीनुसार फक्त 24 जागा फक्त या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्यानंतरचा जळगाव डिव्हिजन आहे, तर जळगाव डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं तर जळगाव डिव्हिजनमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर जळगावमध्ये 37 जागा आहे फक्त, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट कराडमध्ये जर आपण पाहिलं तर कराडमध्ये जे आहे फक्त 30 जागा या ठिकाणी आहे कराडमध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोल्हापूरमध्ये 43 जागा आहे ज्या की बऱ्यापैकी आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे मालेगाव डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजनमध्ये जर आपण पाहिलं मालेगाव डिव्हिजनमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी 22 जागा आहे मालेगाव डिव्हिजनमध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई सिटी नॉर्थ वेस्टमध्ये जर पाहिलं तर इथं फक्त 4 जागा आहे ज्या की या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही एससी कॅटेगरीसाठी आहे या ठिकाणी एक, त्यानंतर पीडब्ल्यूडी साठी आणि एससी साठी एक आहे। तर 2 जागा एससी साठी या ठिकाणी राखीव आहे मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनला। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी आहे, नागपूर सिटीला जर आपण पाहिलं तर नागपूर सिटीला फक्त यावेळेस 3च जागा आहे नागपूर सिटी डिव्हिजनला, ज्यामध्ये सुद्धा यूआर कॅटेगरीच्या 2 आहे आणि एसटी कॅटेगरीच्या 1 आहे। त्यानंतर नागपूर महसूलला जर पाहिलं नागपूर महसूलला बऱ्यापैकी या ठिकाणी जागा आहे बघू शकता। तर 51 जागा जे नागपूर महसूल आहे जे की बऱ्यापैकी आहे। त्यानंतरचं जर पाहिलं आपण नांदेड डिव्हिजनला डिव्हिजनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी नांदेड डिव्हिजनला सुद्धा 38 जागा या ठिकाणी आहे, ठीक आहे। 38 जागा ज्या की नांदेड डिव्हिजनला आहे। त्यानंतरचं नाशिक डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये जे 26 जागा ज्या नाशिक डिव्हिजनला आहे या ठिकाणी। त्यानंतरचं जे नेक्स्ट डिव्हिजन आहे तर नवी मुंबई डिव्हिजन आहे। नवी मुंबई डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर नवी मुंबई डिव्हिजनला 21 जागा या ठिकाणी आहे।
त्याचबरोबर उस्मानाबाद आहे. उस्मानाबादमध्ये जर आपण पाहिलं तर उस्मानाबादमध्ये 40 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जर आपण पाहिलं पालघर आहे. पालघरमध्ये जर पाहिलं तर पालघरमध्ये बऱ्यापैकी जागा आहे, 47 जागा पालघरमध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पंढरपूरला जर पाहिलं आपण तर पंढरपूरमध्ये जवळपास 25 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर पहा परभणीमध्ये जर पाहिलं आपण तर परभणीमध्ये 53 जागा या ठिकाणी आहे परभणी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आपण या ठिकाणी बघणार आहे पुणे सिटी ईस्ट. पुणे सिटी ईस्टला जर पाहिलं आपण तर 16 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर पहा पुणे सिटी वेस्ट. पुणे सिटी वेस्टला जर आपण पाहिलं पुणे सिटी वेस्टला 4 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर पहा पुणे मोपसूल आहे. पुणे मोपसूलमध्ये जर आपण पाहिलं पुणे मोपसूलमध्ये या ठिकाणी जे 29 जागा रिक्त आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा रायगडमध्ये जर पाहिलं आपण तर रायगडमध्ये ज्या टोटल जागा आहे तर रायगडमध्ये जर पाहिलं आपण 80 जागा, ज्या की बऱ्यापैकी जागा रायगडमध्ये आहे. तर रायगडमध्ये सुद्धा चांगल्या जागा यावर्षी आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये पाहिलं आपण रत्नागिरीला सुद्धा 94 जागाचे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरीला आहे, ज्या की सर्वात बेस्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर रत्नागिरीला सुद्धा यावर्षी जास्त जागा रिक्त आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी मिरजमध्ये जर पाहिलं आपण मिरजमध्ये 3 जागा आहे. त्यानंतर भुसावळला बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर भुसावळला 7 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर डिव्हिजन तुम्ही बघू शकता सांगलीमध्ये. तर सांगलीमध्ये या ठिकाणी बघू शकता सांगलीमध्ये 55 जागा या ठिकाणी रिक्त आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे या ठिकाणी सातारा डिव्हिजनमध्ये जर पाहिलं आपण तर 44 जागा सातारा डिव्हिजनला आहे. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन आहे. तर श्रीरामपूर डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर श्रीरामपूर डिव्हिजनला 37 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सिंधुदुर्गला तुम्ही बघू शकता 34 जागा सिंधुदुर्गला रिक्त आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सोलापूर डिव्हिजन आहे. तर सोलापूर डिव्हिजनला 36 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठाणे डिव्हिजन आहे. तर ठाणे डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर 15 जागा फक्त ठाणे डिव्हिजनला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी वर्धा डिव्हिजन आहे. तर वर्धा डिव्हिजनमध्ये जर पाहिलं आपण बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर ओबीसी कॅटेगरीचे आहे, युआर कॅटेगरीचे आहे. ओबीसी कॅटेगरीचे 3 आहे, एससी कॅटेगरीचे बघू शकता, युआर कॅटेगरी बघू शकता, AWS. ठीक आहे. तर वर्ध्यामध्ये सुद्धा यावर्षी बऱ्यापैकी जागा रिक्त आहे, म्हणजे 50 जागा ज्या वर्धा डिव्हिजनलाच ह्या वर्षी रिक्त आहे ज्या डिव्हिजन आहे तर त्या या ठिकाणी. तर यवतमाळ डिव्हिजन आहे. यवतमाळ डिव्हिजनला जर आपण पाहिलं तर बघू शकता यवतमाळ डिव्हिजनला सुद्धा बऱ्यापैकी यावर्षी जागा ठेवण्यात आल्या आहे. तर 67 जागा या ठिकाणी यवतमाळ डिव्हिजनला ठेवण्यात आले. तर हे होतं संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.